वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर्धनमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापा। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं स्रवादे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरुचे ते नमस्कारोनी आता। आये हनुमंत विराजिले 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 आये
भक्ति करो प्रेम सहित भक्ति करो प्रेम सहित भक्ति करो पधारे पवन कुमार आए हनुमंत विराजे आए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे श्री राम जय राम जय जय राम 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 आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए अंबिका विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए अंबिका विराजिए पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अंबा माता की जय पद्मावती माता की जय हो छान छान यवंत परेश्य मम वाचे मिमां प्रसुप्तां संजीवयते किल शक्तिधर सुधाम्नाम् अन्यावशास्ताचरन् श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् प्रस्तुत आपल्या या श्री क्षेत्र नेर या पुण्यपावन नगरीमध्ये भगवान वटेश्वर संस्थान आयोजित भगवती पद्मावती मातेच्या या परमपावन मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं या देवी भागवत कथेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। वटेश्वर संस्थान पंच कमिटी नेर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण त्यांच्या निमित्तानं आपल्याला भगवतीची उपासना घडते आहे, भगवतीची आराधना घडते आहे, भगवतीची सेवा घडते आहे। गेल्या 3 वर्षापासून आपण या ठिकाणी या भगवतीच्या प्रांगणामध्ये देवी भागवत कथेचं श्रवण करत आहोत।
हे तिसरं वर्ष आहे. भगवती पद्मावतीच्या मातेच्या कृपेनं गेल्या वर्षी माझ्याकडे सेवा होती आणि याही वर्षी भगवतीच्या कृपेनं माझ्याकडे सेवा आलेली आहे. आपल्या गावचं फार मोठं भाग्य आहे की आपल्या गावामध्ये सर्व देवदेवता वास्तव्य करतात. म्हणून आपल्या गावाला क्षेत्र म्हणतात. आपल्या गावामध्ये सर्व देवता आहेत. भगवान प्रभुरामचंद्र देवता आपल्या गावामध्ये विराजमान आहेत. भगवान शंकर आपल्या गावामध्ये विराजमान आहेत. भगवान पंढरनाथ परमात्मा आपल्या गावामध्ये विराजमान आहेत. गणपती बाप्पा आपल्या गावामध्ये विराजमान आहेत. हनुमंतराय तर आहेतच आहेत. असा एकही देव नाही की तो आपल्या गावामध्ये नाही. भगवान दत्तात्रयाचे सुद्धा मंदिर आपल्या गावामध्ये आहे आणि भगवान दत्तात्रयाचे अवतार असणारे स्वामी समर्थ त्यांचं सुद्धा मंदिर आपल्या गावामध्ये आहे. आणि सर्वांचं अधिकरण असणारी भगवती पद्मावती माता देवीचं सुद्धा मंदिर आपल्या गावामध्ये आहे. आणि आपल्या गावामध्ये नुसते मंदिरच आहेत असं नाही. प्रत्येक देवदेवतीची विशिष्ट पर्व काळामध्ये सर्व आपलं गाव असणारं अतिशय भावनेनं अतिशय मनाभावातून त्यांची सेवा करता आहे. भगवान शंकराची उपासना शिवरात्रीच्या वेळेस केल्या जाते. प्रभुरामचंद्राचा उत्सव त्या काळामध्ये केला जातो. रामनवमीच्या काळामध्ये दत्तात्रयाच्या सुद्धा जयंतीच्या दिवशी असणारा उत्सव आपल्या गावामध्ये केला जातो. म्हणून सर्व देवदेवतेची सेवा आपल्या गावामध्ये अतिशय मनाभावातून होत असल्यामुळं आपल्या गावावर कसल्या प्रकारचं संकट नाही आणि आपलं गाव खरोखर भाग्यवान आहे. शास्त्रदृष्टीने सांगतो, महाराजाचं प्रमाण देऊन सांगतो. क्षेत्र कोणाला म्हणतात, क्षेत्र कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी भगवंताचा सर नामस्मरण भगवंताची सेवा ज्या गावामध्ये नित्य चालत असते महाराज त्याला क्षेत्र म्हणतात. नित्यनाम घोष जयाचे मंदिरी ते काशीपुरी तीर्थक्षेत्र. नित्यनाम घोष म्हणजे नित्य नेमाना ज्या ठिकाणी असणारं भगवंताची सेवा चालत असते, भगवंताचं नामस्मरण चालत असतं, महाराज म्हणतात तेच काशी आहे आणि तेच क्षेत्र आहे. म्हणून आपलं गाव क्षेत्र का आहे तर आपल्या गावामध्ये नित्य नेमाना असणारी सर्व या देवदेवतेची आराधना चालत असते. आणि त्याचप्रमाणे आज आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये भगवती पद्मावती माता, भगवती जगदंबा माता, परांबा माता पूर्ण संबंध भारत देशामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं ठिकठिकाणी आज नवरात्र महोत्सव चालू झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये सुद्धा हा नवरात्र महोत्सव चालू झालेला आहे. भरपूर अडीअडचणी आल्या दिवसभर, पण कार्यक्रम मात्र सुरू झाला. आणि चांगल्या कार्याला संघर्ष करावा लागत असतो. चांगलं काम करायचं म्हटलं तर देव सुद्धा परीक्षा बघत असतो. दिवसभर वाटलं कसं होईल कसं नाही, भरपूर पाणी झाला, पाऊस झाला, पण बरोबर आपली जर तीव्र इच्छा असेल तर भगवान परमात्मा आपल्याकडून सर्व सेवा करून घेतो. भगवतीच्या मनामध्ये आहे आपल्याकडून सेवा करून घ्यायची, भगवती बरोबर आपल्याकडून सेवा करून घेते आहे. भगवतीच्या कृपेनेच असणार हे सर्व घडत आहे. जगदंबा मातेच्या मनामध्ये आलं त्याच वेळेस असणार सर्व होत असतं. भगवंताच्या मनामध्ये आल्यानंतर महाराज भगवान परमात्मा हे सर्व आपल्याकडून सेवा करून घेत असतो. कारण महाराजाचं प्रमाण आहे, करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळत से जेणे परमात्म्याने. त्या भगवंताच्या मनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा स्तरे आपल्याकडून सेवा करून घेतो आहे. आपण आज कथेचा पहिला दिवस आहे. ज्यावेळेस जीवाचं अनंत जन्माचं पुण्य उदयाला येतं त्याच वेळेस जीवाला असेच असणारा सत्संगतीचा योग जुळून येत असतो. शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. पहिला नरदेव मिळणं दुर्लभ आहे, दुसरं संत भेट दुर्लभ आहे आणि तिसरी असणारी मुमुक्षु अवस्था ही दुर्लभ आहे. पहिला नरदेह दुर्लभ आहे. महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना.
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 हित माझी विनावणी हित माझी विनावणी सोडोनिया करतोनी सोडोनिया करतोनी सोडोनिया करतोनी सोडोनिया करतोनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात की नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना मानवाचा देह मिळणं दुर्लभ गोष्ट आहे. नरदेह दुर्लभ आहे. जगामध्ये अशक्य गोष्टी शक्य होतील पण हे शरीर पुन्हा मिळणार नाही. महाराज नवे नवे शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे. माणसाच्या गेलेल्या आयुष्याचा एक क्षण सुद्धा पृथ्वीवरील सर्व रत्न जरी दिले तरी मिळत नाही. महाराज आयुष्याचा क्षण सुद्धा फार महत्वाचा आहे आणि माणसाचं आयुष्य मात्र फार महत्वाचं आहे. देव दुर्लभ असताना नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. मग या आयुष्याचा असणारा प्रत्येक क्षण सुद्धा आपण वाया घालू नये. निदान तो आपल्या संसाराचा तरी उपयोगाला आला पाहिजे आणि परमार्थ सुद्धा या मनुष्य देहामध्ये आपण केलाच पाहिजे. म्हणून पहिला नरदेह दुर्लभ आहे. कारण नरदेह मिळाला, नरदेहामध्ये आल्यानंतर परमार्थ वासना निर्माण होणे फार दुर्लभ आहे. किती माणसाला नरदेह मिळाला? आपल्या गावामध्ये किती माणसाची संख्या आहे? सर्वांना इकडे आवड आहे का? येण्याची आवड आहे का? किती प्रयत्न केला तरी माणसाची याकडे प्रवृत्ती होतच नाही. कथा कीर्तन माणसाला आवडतच नाही. महाराज त्या तिकडे प्रवृत्ती माणसाची होतच नाही. एक शास्त्रामध्ये सुंदर वर्ण आलेलं आहे. ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात. पाणी कुठं वाहत असतं? पाणी कुठं वाहतं? उतराला पाणी वाहत असतं. त्याप्रमाणे माणसाचं जीवन आहे. जैसे खालाला धावे पाणी त्याप्रमाणे माणसाचं जीवन आहे. माणसाची सहज वाईटाकडे सहज प्रवृत्ती आहे. वाईट मार्गाला माणसं नको त्या मार्गाला सहज जातात. पण चांगल्या मार्गाला सन्मार्गाला सत्संगतीमध्ये यायचं म्हणलं की माणसाला प्रयत्न करूनही माणसाकडे परमार्थामध्ये येत नाहीत. तुकाराम महाराज म्हणून तर म्हणतात ना, हरीचे नाम कदा काळी कार्य नये वाचे म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे पोटासाठी खटपट करीशी अवघा वीळ राम राम म्हणता तुझी बसली दात कीळ. राम राम मनाची वेळ आली की महाराज आपल्याला मना वाटत नाही. म्हणून नरदेह दुर्लभ आहे. नरदेह मिळाला, नरदेहामध्ये आल्यानंतर परमार्थ वासना दुर्लभ आहे आणि त्याच्याही पेक्षा असा सत्संग मिळणं अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. जगातील अशक्य गोष्टी शक्य होतील पण संत समागम दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेवेन चंद्र अमृत सुख सेवेन आस्था दातार विधरवेन आस्था दातार विधरवेन बाह्या हेळा सागर तरवेन बाह्या सागर तरवेन परित्या साधूची भेटी होईला परित्या साधूची भेट होईला परित्या साधूची भेट होईला परित्या साधूची भेट होईला ऐसे कैसियाने भेटत ते साधू ऐसे कैसियाने भेटती ते साधू ऐसे कैसियाने भेटते ते साधू
महाराज म्हणतात सर्व गोष्टी जगातील अशक्य गोष्टी शक्य होतील, पण साधू भेट सत्संगती फार असणारी दुर्लभ आहे. आणि तुम्हा मला असताना हा सत्संगतीचा योग जुळून आलेला आहे. आपलं फार मोठं भाग्य आहे. आजपासून असताना दरवर्षी 9 दिवस असतात, पण यावर्षी 10 दिवस आहेत. भरपूर आहे, पण फक्त सर्वांनी हायगाई करायची नाही. सर्वांनी असताना दिवसा कामं असतात म्हणून आपण रात्रीची वेळ ठेवलेली आहे. आणि आपण बघा आपला आयुष्याचा वेळ वाया चाललेला आहे महाराज. रात्रंदिवस माणसाचा वेळ असताना वाया चाललेला आहे. वायाला जाणं म्हणजे काय? कोणी म्हणेल का हो महाराज आमचा वेळ वायाला चालला, तुम्ही असं कसं म्हणता? आम्ही रात्रंदिवस प्रपंच करतो, रात्रंदिवस आमच्या कामामध्ये मग्न आहेत, आणि तुम्ही म्हणता की आमचा ती वस्तू ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी जर ती उपयोगात नाही आली तर ती वस्तू वाया गेली समजायची. माणसाचा देह कशा करता मिळालेला आहे? देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फटाबादिकेचा. भगवंताने सुंदर असताना तुम्हाला मनुष्य देह दिला, कशा करता दिला? भजना करता दिला. आणि मग त्याच्या करता जर तो उपयोगाला आला, महाराज म्हणतात सफलता झाली. म्हणून माणसाच्या जीवनाची सफलता परमार्थ करण्यामध्ये आहे. म्हणून असा सत्संगाचा योग जुळून आलेला आहे. आज या ठिकाणी कथेचा पहिला दिवस आहे. या ठिकाणी श्रीमद देवी भागवत कथा आपण श्रवण करणार आहोत. कोणी म्हणेल का हो महाराज श्रीमद भागवत कथा? या ठिकाणी श्रीमद देवी भागवत आहे. मग श्रीमद भागवत कथा म्हणजे काय? श्रीमद देवी भागवत म्हणजे काय? तर श्रीमद भागवत कथा सुद्धा भगवंताचीच आहे, आणि श्रीमद देवी भागवत सुद्धा त्या भगवंताचंच आहे. मूळ परमात्मा एकच होता, पण तो परमात्मा त्यानं अनेक रूप धारण केले. वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं भगवंतानं अनेक रूप धारण केले. तोच भगवान परमात्मा देव असतो, तोच भगवान परमात्मा देवी होतो. कशा करता? वेगवेगळी कामं करण्याकरता तो भगवान परमात्मा वेगवेगळी रूप धारण करतो. महाराज म्हणतात ना, धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. तो भगवान परमात्मा वेगवेगळे रूप असणारे तो धारण करतो. अनेक अवतार धारण केले भगवंतानं. एक नाही अवताराच्या राशी तुहा उभा विटे भरी. भगवंताचे अनेक अवतार आहेत. अनेक म्हणण्यापेक्षा राशीच्या राशी आहेत, एवढे भगवंताचे अवतार आहेत. मूळ परमात्मा एकच आहे, मूळ देव असताना एकच आहे, पण तो एकच देव अनेक झाला, त्यानं अनेक रूप धारण केले. म्हणून श्रीमद भागवत कथा जरी म्हटलं तर त्याच देवाची आहे, आणि श्रीमद देवी भागवत कथा जरी म्हटलं तर त्याच देवाची आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये पुराणामध्ये 33 कोटी देव सांगितलेले आहेत. आता 33 कोटी देव म्हणजे कोटी शब्दाचा अर्थ काय आहे? कोटी शब्दाचा अर्थ प्रकार. बर का आप्पा, तुम्ही असे समोर पाहिजे. दर्शन पुरुष मंडळी अशी माग झाली, थोडी अशी समोर पाहिजे. आता आजच्या दिवस ओलं आहे सर्व, उद्या महिला मंडळ असं बसल आणि पुरुष मंडळी अशी समोर बसल. कोटी शब्दाचा अर्थ आहे प्रकार. कोटी शब्दाचा अर्थ संख्या नाही. आपण काय म्हणतो 33 कोटी देव आहेत. इथं कोटी म्हणजे प्रकार आहेत, म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. मग 33 प्रकारचे देव असताना कोणत्या देवाची आराधना करावी? कारण बहुत देव बोलिले पुराणे, 33 कोटी देवचा मुंडा, 8 कोटी भैरव रे, असे एवढे देव आहेत. मग कोणत्या देवाची पूजा करावी, कोणत्या देवाची आराधना करावी, असा विचार जर एखाद्या माणसाच्या मनामध्ये आला तर साधू संतांनं शास्त्रामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मुख्य 5 देव सांगितलेले आहेत. त्या 5 देवाची उपासना करायची, ती सर्वांना प्राप्त होत असते. 5 मुख्य देव सांगितलेले आहेत. पहिला मुख्य देव आहे विष्णू आहे, त्याच्यानंतर दुसरा देव आहे भगवान शंकर आहे, तिसरा देव आहे गणपती बाप्पा. एक नाही, कोणतंही कार्य निर्विघ्नपणे जर पार पाडायचं असेल तर गणपतीची पूजा अगोदर करावी लागते. कारण अग्र पूजेचा मान हा गणपती बाप्पाला दिलेला आहे. कोणतंही आपलं व्यावहारिक कार्य असो, परमार्थिक कार्य असो, ते कार्य जरी निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल तर आपण त्या गणपती बाप्पाची पूजा करतो. घरामध्ये सुद्धा आपण विवाह कार्याच्या प्रसंगी घरामध्ये आपण गणपतीचा अस्तर काय काढत असतो, चित्र काढत असतो, त्याची पूजा करत असतो. घट मांडताना सुद्धा पहिला गणपतीची पूजा केली जाते. आपलं धरलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल तर भगवान गणपतीची पूजा करतात. म्हणून गणपती मुख्य देव आहे. भगवान शंकर आहेत, भगवान विष्णू आहे,
त्याचप्रमाणे भगवान सूर्यनारायण आहेत. कारण सूर्यनारायणाच्या योगाने सर्व असणारा जगाचा कारभार चालतो आहे. सर्व पृथ्वी तलावर जीवजंतू जे असणारे, ज्यांचं जीवन असणारं, सर्व असणारं वृक्ष वल्ली सर्व असणारे जे जीवन जगतात ते भगवान सूर्यनारायणाच्या योगाने जगतात. कारण भगवान सूर्यनारायण प्रकाश देतो. कल्पना करा, सूर्य जर उगवलाच नाही तर आपण जीवन जगू का? नाही जगू शकणार. नित्य देव आहे तो बघा, चालता बोलता देव आहे. कोण? भगवान सूर्यनारायण. पण आपण कधी त्या सूर्यनारायणाकडे हात जोडत होत का? हातच जोडत नाहीत, कधी त्याचा सहदर्शन घेत नाहीत. म्हणून भगवान सूर्यनारायण असताना नित्य देव आहे. रोजचे रोज प्रत्येक जीवानं त्या देवाचे, नित्य देवाचं एकदा तरी दिवसभरातून दर्शन घेतलं पाहिजे. जुन्या काळामध्ये आम्ही लहान असताना चांगलं आठवतंय, अस्तमानाच्या वेळेला सुद्धा जुन्या काळातील महिला पुरुष त्या देवाचा नमस्कार करायच्या आणि उगवताना सुद्धा त्या भगवान सूर्यनारायणाला नमस्कार करायच्या. कारण तो नित्य देव आहे. त्याच्याच मुळे सर्व पृथ्वीवर पाऊस पडतो. नवे नवे सर्व वृक्ष वल्ली सर्व वनस्पती त्यांना जे जीवदान मिळत आहे ते भगवान सूर्यनारायणाच्या योगानेच मिळत आहे. ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात की मी सूर्याचे निवेसे तपे तहे सोसे पाठी इंद्र ओनी वर्षे पृथ्वी बरे. ज्या भगवान परमात्मा म्हणतात सूर्य काय करतो? उष्णता वाढवतो आणि उष्णता वाढवल्यानंतर पाणी, समुद्राचं पाणी शोषलं जातं आणि त्याच्यानंतर मेघाच्या रूपकानं मी त्या पाण्याचा वर्षावासरा पृथ्वी तलावर करतो. म्हणून सूर्यनारायण देवता आहे. आणि हे 4 देव सांगितल्यानंतर सर्वांचा अधिकारण देवता असणारी ती देवता म्हणजे ही भगवती पद्मावती माता आहे, देवी आहे. ही देवी असणारी प्रत्येक देवामध्ये शक्ती रूपानं, गुप्त रूपानं असणारी त्या प्रत्येक देवामध्ये वास्तव्य करते आहे. भगवान विष्णू परमात्मा सृष्टीचं पालन पोषण करतात. भगवान विष्णू परमात्म्यामध्ये जी पालन करण्याची शक्ती आहे ती भगवती जगदंबा मातेची आहे. भगवान शंकर अंतकाळाच्या वेळेला सर्व सृष्टीचा संहार करतात. भगवान शंकरामध्ये जी शक्ती आहे ती जगदंबा मातेची आहे. सूर्य चालण्याची शक्ती कोणाची आहे? जगदंबा मातेची आहे. गणपती बाप्पामध्ये सुद्धा जी शक्ती आहे ती जगदंबा मातेचीच आहे. प्रत्येक जीवाचा कारभार शक्तीशिवाय चालू शकत नाही. आता या ठिकाणी तुम्ही ऐकता, काय ऐकता? कथा ऐकता. कशानं ऐकता? तुम्ही ऐकण्याकरता तुम्हाला काय दिलेलं आहे? ऐकण्याकरता काय? कान आहेत. तुम्ही कानाने ऐकता. मग कानाने ऐकता का कानामध्ये ऐकण्याची शक्ती आहे? बोला जरस. कानाने ऐकता का कानामध्ये ऐकण्याची शक्ती आहे? कानाने ऐकत नाहीत, कानामध्ये ऐकण्याची शक्ती आहे. जी शक्ती आहे ती जगदंबा आहे. आपण डोळ्याने बघतो का? डोळ्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीच्या योगाने बघतो आपण. डोळ्यामध्ये शक्ती आहे ती जगदंबा मातेची शक्ती आहे. त्या शक्तीच्या योगाने आपण बघतो. कल्पना करा, आपले कान ऐकत असले असते, डोळे बघत असले असते, ज्यावेळेस माणसाचा असताना आहे की नाही, तो मृत्यूशय्येवर पडतो त्यावेळेस त्याच्याजवळ कान असतात, त्या प्रेताला डोळे असतात. प्रेत बघत का? प्रेत बघत नाहीत. प्रेताचे कान ऐकत नाहीत. मग कान नाहीत काय प्रेताला? डोळे नाहीत का प्रेताला? प्रेताला कान आहेत, प्रेताला डोळे आहेत. नवे नवे प्रेताला हात आहेत, पाये आहेत. पण ते चालतात का? नाही चालत. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको. महाराज म्हणतात की चाले हे शरीर
कोणाची सत्ते कोण बोलवितो हरिवीन. माणसाचं शरीर कशामुळे चालतं? महाराज म्हणतात देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. भगवान परमात्मा डोळ्याच्या सायानं कानाच्या सायानं ऐकण्याचं बघण्याचं हातपायी चालण्याचं काम असताना भगवान परमात्मा करतो. अर्थात भगवान परमात्मामध्ये जी शक्ती आहे ती जगदंबा मातेची शक्ती आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये प्रत्येक इंद्रियामध्ये चालण्याची बोलण्याची शक्ती आहे ती भगवतीची शक्ती आहे आणि तिच्याच योगाने मनुष्य सर्व कार्यभार करतो. यात शक्ती जर निघून गेली तर महाराज म्हणतात झाल्या हीन शक्ती. नाक डोळे गळती सांडोनिया पळती रांडा पोरे. एखादं जर्जर वयोवृद्ध झालेलं म्हातारा असतं त्याचं काय झालेलं असतं? झाल्या हीन शक्ती. त्याची सर्व शक्ती निघून गेली असती. नाकाची शक्ती निघून गेल्यामुळं नाक ते वेगळंच गळायला चालू होतं. डोळे नुसते दिसतात महाराज गळत तसे नाक श्लेष्मपुरी. बोलो जाता शब्द नयची नीट गडगडी कंप कप भारी. शेजारी न म्हणे म्हणता मरण कामेला आणीला कंटाळा येणे आम्हा. अशी अवस्था असणारी म्हातारपणाची होती. कशामुळे होते? महाराज म्हणतात सर्व शक्ती निघून जात असते. म्हणून प्रत्येक इंद्रियामध्ये आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे. जी शक्तिरूपानं जी आहे ती शक्तिरूपानं ती भगवती जगदंबा माता आहे आणि त्याच देवीच्या कृपेनं सर्व देव सुद्धा तिच्या शक्तीच्या सहाय्यानं कार्य करतात. म्हणून अशी श्री जगदंबेची कथा आपण या ठिकाणी आता 7 दिवस आपल्याला या ठिकाणी कथा श्रवण करायची आहे. भगवतीच्या अनेक कथा आहेत आणि भगवतीची उपासना सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त उपासना जर कोणाची केली असेल तर फक्त भगवतीची उपासना जास्त केली जाते. भगवान शंकराची उपासना किती दिवस केल्या जाते? एकच दिवस. महाशिवरात्री दिवशी काय करतो आपण? उपास करतो. भगवान शंकराची उपासना एकच दिवस केली जाते. भगवान श्रीकृष्णाची उपासना गोकुळाष्टमीला उपवास करतात एकच दिवस. परशुरामचंद्राचा उपवास करतात रामनवमीला एकच दिवस. गणपतीची उपासना करतात किती दिवस? 10 दिवस. पण ही भगवती जी आहे जगदंबा माता हिची उपासना किती दिवस केल्या जाते माहिती आहे का तुम्हाला? आपल्याला फक्त याच नवरात्रा माहित आहेत. याच नवरात्रामध्ये आपण म्हणतो 9 दिवस नवीन भक्तीच्या करुणी नवरात्रा पोटी मागेल ज्ञानपुत्रा. पण अशा 4 महिन्यामध्ये नवरात्र आहेत. आश्विन शुद्ध ह्या नवरात्र आहेत. त्याच्यानंतर माघ महिन्यामध्ये नवरात्र आहेत. चैत्र महिन्यामध्ये नवरात्र आहेत आणि आषाढ महिन्यामध्ये नवरात्र आहेत. अशा 4 महिन्यामध्ये भगवतीची उपासना केली जाते. म्हणून सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त उपासना जर कोणाची केली जात असेल तर ती भगवतीची आहे. आणि अशा भगवतीची आपण 7 दिवस आपल्याला आता 9 दिवस नवे किंबहुना यावेळेस 10 दिवस आपल्याला कथा श्रवण करायची आहे. म्हणून आज भगवतीचं पदार्पण झालेलं आहे आणि भगवतीचं आपल्या या ठिकाणी स्वागत करायचं आपल्या कथेमध्ये. आगतम अंबा सुस्वागतम अंबा आगतम अंबा सुस्वागतम अंबा. म्हणा सर्वजण म्हणा आगतम अंबा सुस्वागतम अंबा आगतम अंबा सुस्वागतम अंबा. अंबा सुस्वागतम अंबा आगतम अंबा सुस्वागतम अंबा आगतम सुस्वागतम आगतम अंबा आगतम सुस्वागतम सुस्वागतम अंबा
सुस्वागतम अम्बा आगतम अम्बा सुस्वागतम अम्बा जय हो आगतम अम्बा सुस्वागतम अम्बा आगतम अम्बा सुस्वागतम अम्बा आगतम अम्बा सुस्वागतम अम्बा आगतम सुस्वागतम सुस्वागतम अम्बा आगतम अम्बा सुस्वागतम स्वागतम अम्बा आगतम सुस्वागतम सुस्वागतम अम्बा आगतम अम्बा 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 सुस्वागतम अम्बा अंबा माता की जय पद्मावती माता की जय आज भगवतीचा सर नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं पहिली माळ आहे आणि भगवतीचं आगमन झालेलं आहे. कलियुगातील जीवाच्या उद्धाराकरता भगवान व्यासाने अनेक ग्रंथ निर्माण केले. भगवान व्यासाने 4 वेद निर्माण केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेद निर्माण केले. 6 शास्त्र निर्माण केले. न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा 6 शास्त्र तयार केले. ब्रह्मसूत्रावर भाष्य तयार केलं. 1.25 श्लोकाचा महाभारत नावाचा ग्रंथ तयार केला. महाभारतामध्ये अगाध ज्ञान आहे महाराज. महाभारतासारखा ग्रंथ कुठंच नाही. महाभारतामध्ये जे आहे ते सर्व शास्त्रामध्ये आहे. नवे नवे ज्ञानोबा म्हणतात महाभारतामध्ये जे नाही ते या 3 लोकांमध्ये कुठंच नाही. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी ती येणे कारणे मनपे पायी व्याचचित्त जगत रे. हे बाकीचं सर्व जे ज्ञान आहे सर्व व्यासाचं उष्ट आहे. व्यासाने एवढा मोठा ग्रंथ तयार केला. 1.25 श्लोकाचा महाभारत नावाचा ग्रंथ तयार केला. हे सर्वच ग्रंथ निर्माण केले. पण त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे तर महाराज वर्णन करतात हे ग्रंथाचा अधिकार सर्वसामान्याला नाहीच. वेद कोणाला कळत नाही, शास्त्र कोणाला कळत नाही, ब्रह्मसूत्र कोणाला कळत नाही. सर्व श्लोक संस्कृत असणारे ग्रंथ आहेत हे कोणालाच कळत नाहीत. आणि व्यासाचा अवतार तर कलियुगातील जीवाच्या उद्धाराकरता आहे. व्यासाने बघितलं आपण एवढे ग्रंथ निर्माण केलेत पण कलियुगातील जीव असणारे अल्पबुद्धी आहेत, अल्पमती आहेत. त्यांना हे ग्रंथ कळणार नाहीत, हे शास्त्र कळणार नाहीत. आणि आपला अवतार तर कलियुगातील जीवाच्या उद्धाराकरता झाला असल्यामुळं मग व्यासाने कलियुगातील जीवाच्या उद्धाराकरता
18 पुराण निर्माण केले आणि पुराणे सर्वांना कळतात, पुराणाचा अर्थ सर्वांना कळतात, पुराणाच्या कथा सर्वांना कळतात. कारण इथं या ठिकाणी जर क्लिष्ट ज्ञान जर सांगत गेलं तर ज्ञान महाराज कोणाला कळतच नाही, कळत नाही पहिली गोष्ट. आणि कळालं तरी ते आपल्या बुद्धीचा विषय होत नाही, कारण ज्ञानाला असणारा विशिष्ट अधिकारी लागतो. ज्ञान श्रवण करण्याकरता विशिष्ट अधिकारी लागतो. ज्ञान कोणी श्रवण करायचं? ज्ञानोबा वर्णन करतात ना, अहो अर्जुनाची पांती जे परिसना योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. आपल्याला जर ज्ञान श्रवण करायचं असेल तर आपल्याला अर्जुनासारखं व्हावं लागल, राजा परिस्थितीसारखं व्हावं लागल. म्हणून ज्ञान हे कठीण आहे, ज्ञान हे कुठेही थांबत नाही महाराज. ज्ञान ग्रहण करण्याकरता ते अंतःकरण सुद्धा तसंच असतं, पवित्र असावं लागत. आणि जे अंतःकरण पवित्र आहे महाराज त्या पवित्र अंतःकरणामध्ये ज्ञान टिकत असतं, नसतं ज्ञान थांबत नाही महाराज. ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध कुठं थांबत? फक्त सुवर्ण पात्रामध्ये वाघिणीचं दूध थांबत, अन्य पात्रामध्ये वाघिणीचं दूध थांबत नाही. तसं ज्ञान सुद्धा हे वाघिणीचं दूध आहे. त्याला असं अंतःकरण निर्मळ लागत. आणि अंतःकरण निर्मळ असेल, शुद्ध अंतःकरण असेल तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी ज्ञान राहतं. म्हणून ज्ञान हे सर्वांना कळत नाही, ज्ञानाचा अधिकारी सर्वत्र नाही. म्हणून तर म्हणतात ना, वेद संपन्न होय ठाई परी कृपण वैसा आणू नाही, जो कानी लागला ती वर्णाच्याची. वेद संपन्न आहे, ज्ञानोबा वर्णन करतात वेद संपन्न आहे, वेदामध्ये सर्व आहे. पण त्यानं फक्त 3 वर्णाचाच विचार केला. कोणाचा विचार केला? 3 वर्णाचाच विचार केला. बाकी असणाऱ्या लोकांना त्या वेदाचा अधिकार नाही. अधिकार नाही म्हणण्यापेक्षा वेद सर्वांना कळत नाही. म्हणून सर्वांना कळण्याकरता ही पुराण रचना केलेली आहे आणि पुराणे सर्वांना कळते आहे. सर्वांना याचा अधिकार आहे. महाराज म्हणतात ना, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कौनाशी. किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळी अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. सकलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकलासी येथे आहे अधिकार, बोलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या महाराज म्हणतात की सकलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता कोणाला अधिकार आहे? महाराज सर्वांना अधिकार आहे. लहान या मोठा या कसा या खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे. वा महाराज, कसं खटनट? खटनट यावे, कसं यायचं? जसं असेल तसं यायचं आणि या ठिकाणी शुद्ध होऊन जायचं महाराज. म्हणून सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे. महाराज म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी हरिनाम. महाराज म्हणतात हात जोडून विनवणी करतात तुकोबाराय, या या ठिकाणी या या. पण कलियुगादी माणसं ऐकतच नाहीत महाराज. या म्हणलं तरी ऐकतच नाही.
तुकोबराने हात जोडून विनवणी केली सर्वांना, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया 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 पाया विनवितो तुम्हाला, करताळे बोला मुखी नाम, करताळे बोला मुखी नाम, करताळे बोला मुखी नाम, करताळे बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मला वेळवेळा, 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 विठ्ठल विठ्ठल मला बरार म्हणतात की लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी हरिनाम. तुकोबाराने हात धरून विनंती केली पण महाराज लोक ऐकतच नाहीत. तुकोबराय म्हणतात ना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणे. पण लोक म्हणले महाराज देव न लगे, देव न लगे, आम्हाला देव नको तुमचा, आहे की नाही. महाराज म्हणले अहो फुकट आहे, त्याला काही पैसा लागत नाही, घ्या. पण लोक म्हणले नकोच. आता मला एक दृष्टांताचं लक्ष देऊन ऐका सर्वांनी. आपण थोडे जरी असं बस झाला, आपण आपला आनंद घ्यायचा. फुकट एखादा मनुष्य आपल्या दारावर आला की आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. आपल्या दारावर एखादा खरा जरी साधू पुरुष आला, तो सांगायला आला महाराज असं करा, लोक म्हणतात हे असे साधू रस्त्यावर हिंडत असतात का. फुकट आपल्याला मिळायला लागलं की आपल्याला त्याचं महत्व कमी होतं आपल्या जीवनामध्ये. तुकोबारासारखे देव देण्याकरता समर्थ होते, देव देऊ लागले, पण लोक म्हणले महाराज नको आम्हाला. दृष्टांत सांगतो, एका गावामध्ये एक असा सुंदर असणारे एक भागवत कथा करा आली माझ्यासारखीच, बर का, दुसरे कशाला कोणच घ्यायचे, आपल्यासारखेच आले. त्या गावामध्ये आले आणि गावातील लोकांना बोलवून घेतलं. म्हणले का हो, मी भागवतकार आहे, सुंदर भागवत कथा करतो आहे, तुम्ही माझी कथा ठेवा. लोक ऐकले नाही लोकांनी. लोक म्हणले महाराज तुमची कथा नाही ठेवायची, आमच्या गावामध्ये नाही जमत. नाही कथा ठेवली लोकांनी. भागवतकारांनी भरपूर विनवणी केली, महाराज माझी कथा ठेवा, माझी कथा ठेवा, पण लोकांना ऐकलं नाही. पण भागवतकार मोठे जिद्दी होते. भागवतकार म्हणले लोकांना जर नाही ऐकलं, नाही ऐकलं, कोणी ऐकायला जरी नाही आलं तर नाही येऊ द्या, पण आपली जगदंबा माता ऐकायला आहे ना आपली, बस झाली. ते भागवतकारांना महाराजांनी काय विचार केला, कोणी लोक ऐकत नाहीत ना, नाही ऐकू द्या लोक, माझा देव तर ऐकल ना. आणि देवाकरता सर्व करायचं महाराज, लोक करता कशाला काय करायचं. ते भागवतकार जे उठले, गावाच्या जवळ जसं आपल्या गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे ना बाजूला, तसंच गणपतीच्या मंदिरामध्ये गेले. म्हणले जाऊ द्या, म्हणले लोक आपली भागवत कथा ठेवत नाहीत, ऐकत नाहीत, आपण गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आणि गणपतीलाच भागवत कथा सांगायची. गेली मंदिरामध्ये, भागवत कथा सुरू केली. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा झाला, चौथा झाला, पाचवा झाला, 6वा दिवस झाला. सुंदर कथा झाली. भागवतकार निघून गेले आणि त्या ठिकाणी भगवान शंकर आले. भगवान शंकर आल्यानंतर गणपती बाप्पाला म्हणतात, गणपती बाप्पा आता उद्या कथेची सांगताय, भागवतकाराला दक्षिणा काय देणार आहात. कोण म्हणतं,
भगवान शंकर गणपती बाप्पाला म्हणतात, भागवतकाराची उद्या कथेची सांगता आहे, आज 6वा दिवस झालेला आहे, त्यांना दक्षिणा काय देणार आहात? त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणले, मी 1,00,000 रुपये दक्षिणा देणार आहे. किती? 1,00,000 रुपये दक्षिणा देणार आहे. आणि हे भगवान शंकर आणि गणपती बाप्पाचा संवाद चालू आहे. भगवान शंकर म्हणतात, किती दक्षिणा देणार आहात? त्यावेळेस ते गणपती बाप्पा म्हणतात, 1,00,000 रुपये दक्षिणा देणार आहे. त्यावेळेस ह्या दोघांचा संवाद, त्या गावामध्ये एक सावकार होता, अतिशय कंजूस सावकार होता, तो तिथं मंदिरामध्ये आला होता आणि त्यांनी हे दोघांचा संवाद ऐकला. त्याच्या मनामध्ये विचार आला की उद्या भागवतकाराला 1,00,000 रुपये दक्षिणा मिळणार आहे. आता सावकार होता तो गावातला, त्यानं तेवढंच ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला आणि 7 वाजता भागवतकाराच्या घरी गेला. आणि भागवतकाराच्या घरी गेला आणि भागवतकाराला म्हणतो, आज तुमची भागवत कथेची सांगताय, मग तुम्हाला दक्षिणा येईल. मग तुमची दक्षिणा गुत्तीच बोला म्हणला, केवढ्याला द्यायची मला. काय म्हणलं तो? तुमची दक्षिणा गुत्तीच बोला, केवढ्याला द्यायची. त्यावेळेस ते भागवतकार म्हणतात, काय राव, आमच्या लोकांची तुम्ही टिंगल करता. अहो 6 दिवस झालं मी कथा ऐकलं, मला कोणी रुपये सुद्धा 4 आणे सुद्धा दक्षिणा ठेवली नाही, आणि उद्याची दक्षिणा तुम्ही गुत्ती घेता. आमची अशी टिंगल करू नका. असा दोघांचा संवाद चालू आहे. तेवढ्यात त्या भागवतकाराची पत्नी जवळच होती, तिनं ऐकलं. तो सावकार त्या भागवतकाराला म्हणतो, अहो तुमची आजची सर्व भागवताची पूजा मला विकत घ्यायची आहे, सांगा, द्या ना. तो भागवतकार म्हणतो, आमची टिंगल टवाली करू नका. तेवढ्यात तो सावकार म्हणतो, महाराज आजची भागवताची दक्षिणा तुम्ही मला द्या, त्या बदल्यात मी तुम्हाला 75,000 देतो. किती? 75,000 रुपये देतो म्हणला तो. आता ते पैसे म्हटलं की तो शब्द असणारा त्या भागवतकाराच्या पत्नीनं ऐकला. पत्नी म्हणले, समोर आली आणि म्हणले, घ्या इकडे पैसे. कोणाला म्हणती? त्या सावकारा म्हटली. सावकारानं 75,000 रुपये दिले आणि त्या भागवतकाराच्या पत्नीनं जवळ ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर नित्यनेमाप्रमाणे कथेला सुरुवात झाली. कथा झाली, कथेची सांगता झाली. सावकार पुढे बसलेलीच. कशा करता? 1,00,000 करता पुढे बसलेलीच. कशाचं कोणी आलंच नाही. 2 वाजले. भागवतकार म्हणतात, आता कथा झाली, आरती झाली, आता आम्हाला प्रसाद घ्यायचा, भूक लागली, आम्हाला जाऊ द्या. त्यावेळेस तो सावकार म्हणतो, थांबा महाराज, दर्श थांबा दर्श. सायंकाळचे 6 वाजले. भागवतकार म्हणतात, आता तरी जाऊ द्या. सावकार काही सोडला तयार नाही, कारण 1,00,000 रुपयाची त्याला वाट बघायला लागला तो. सायंकाळचे 9 वाजले महाराज. 9 वाजता आता भागवतकार म्हणले, बस झाला, आता आमचं सकाळपासून काही खाल्लेलं नाही, जाऊ द्या आता. भागवतकाराने भागवत गुंडाळलं. भागवतकार निघून गेले. सावकार तिथंच बसला त्या गणपतीच्या मंदिरात. त्याला असा राग आला, मला काय देऊ लबाडे म्हणला हे गणपती. आणि गेला गणपतीच्या मंदिरात. गणपतीला त्यानं लात मारली. जशी लात मारली तशीच गणपतीने लात बरी धरली. पाय खाली येईन वरी जाईन आणि हलन बी. तेवढ्यात भगवान शंकर आले. गणपती बाप्पाला म्हणतात, गणपती बाप्पा, भागवतकार महाराजाला 1,00,000 रुपये दिले का नाही? त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणतात, या सावकारानं काल सकाळीच 75,000 रुपये दिलेत आणि 25,000 राहिलेत, म्हणून याला असं लटकून ठेवलंय. काय केलंय? याला लटकून ठेवलं म्हणले. जोपर्यंत हा 25,000 कबूल होत नाही त्यावर त्याला खाली घ्यायचंच नाही. याच्या ध्यानामध्ये आलं ते मला आता काही आपलं खरं नाही. त्यानं गणपतीला हात जोडले, म्हणले, गणपती बाप्पा सोडवा. लगेच त्या महाराजाला मी 25,000 रुपये देतो. सांगा, देव चतुर भगवंताला सर्व कळतं भगवंताला सर्व. म्हणतात ना, अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची. भगवान परमात्मा कसा आहे सर्वांचं अंतकरण जाणतो तो. त्या साधू महाराजाला त्यांना सर आपण देवा करता जर गोष्टी केल्या ना, बघा याच्यातून काय घ्यायचं? भगवंता करता आपण सर्व करीत जावा, देवा करता सर्व करीत जावा. आपण परमार्थ करत जावा, देवा करता करत जावा. जी काही आपण परमार्थिक क्रिया करू ती जर देवा करता केली तर निश्चित त्या देवाला ती क्रिया प्राप्त होत असते आणि तो भगवान परमात्मा आपली नोंद घेतल्याशिवाय राहत नाही. बघा, त्या भागवतकाराची कथा कोणी ऐकली नाही, पण तो मला मी देवाला ऐकवेल, देवा करता कथा करील. तो भगवान परमात्मा निश्चित त्याच्या करता काय झाला, तो देवानं ऐकलं. आणि आपलं कोणी ऐकलं नाही तरी चालेल, फक्त आपण आपलं देवाने ऐकलं पाहिजे. तुकाराम महाराज सुंदर प्रमाण आहे. देव सखा जरी
जग अवघे कृपा करे. देव जर आपला साकार झाला, देव जर आपला पाठीराखा झाला, सर्व जग आपल्या कृपा करीत असतं. म्हणून जगाला आपलंसं करण्यापेक्षा देवाला आपलंसं करावं. आपण जर देवाला आपलंसं केलं तर जग आपोआपच आपलं होत असतं. कारण जग कोणाचं आहे ते देवाचंच आहे. पण आपलं उलट आपण मूळ सोडून देतो आणि फांद्याकडे बघत चलतो. देवाला सोडून देतो आणि जगाला आपण आपलासा करण्याचा प्रयत्न करतो. महाराज, जगाला आपलंसं करण्यापेक्षा देवाला आपलंसं करावं. जग आपलंसं होतच असतं. म्हणून म्हणतात ना, आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेरे बिन जीवा सुख नो है. 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 रती माई के दुखाची जनेती. रती माई के दुखाची जनेती. रती माई के दुखाची जनेती. नाही आदि आवतार. रती माई के दुखाची जनेती. रती माई के दुखाची जनेती. रती माई के दुखाची जनेती. नाही आदि आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नये. महाराज म्हणतात देव आपलासा करावा आणि देव आपलासा केला की जग आपलंसं होत असतं. देवाची कृपा झाली की जगाची कृपा होत असते. म्हणून जगाच्या कृपेच्या मागं लागायचं नाही तर देवाच्या कृपेच्या मागं लागायचं. म्हणून साधू संतांनी सांगितलं, या ठिकाणी या, भगवंताचं नामचिंतन करा. सर्वांना अधिकार आहे. व्यासाने सर्व ग्रंथ तयार केले, हे सर्वांना कळत नाही. म्हणून व्यासाने पुराण रचले. एके ठिकाणी सर्व ऋषीमुनी असणारे एकदा 88,000 ऋषी एके ठिकाणी एकत्रित जमा झाले. भयंकर कलियुग येणार आहे. कलियुगाची छाया पडायला लागलेली आहे आणि कलियुग भयंकर आहे. या कलियुगामध्ये काय आहे महाराज? कली पापाची मृती. नुसतं पापाचं थैमान असणाऱ्या कलियुगामध्ये झालेलं आहे. कलियुगामध्ये काहीच असणार देव नाही, धर्म नाही. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. कलियुगामध्ये सर्व असणार देव नाही, धर्म नाही. असं ज्यावेळेस कलियुगाचं दृश्य असणार त्या 88,000 ऋषींना बघितलं. ते सर्व ऋषी असणारे भगवान ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला विनंती करतात, देवा भयंकर कलियुग लागणार आहे. मग कलियुगातील या त्रासातून आम्हाला मुक्त होण्याकरता काहीतरी साधन सांगा. कोण? 88,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला प्रश्न करतात, महाराज भयंकर कलियुगाच्या त्रासातून मुक्त होण्याकरता आम्हाला काहीतरी साधन सांगा. त्यावेळेस भगवान ब्रह्मदेव असणारे त्या सर्व ऋषीला म्हणतात, या कलियुगाच्या त्रासातून जर मुक्त व्हायचं असेल तर या कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाम आणि भगवंताची कथाच या सारी तुम्हाला त्या कलियुगाच्या त्रासातून मुक्त करते. जीवनामध्ये या कलियुगामध्ये जर त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर एकच केलं पाहिजे, भगवंताची जिथं जिथं कथा असेल ती कथा श्रवण केली पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हे दोनच साधनं सर्वात सोपे आहेत
आणि सर्वात सर्वश्रेष्ठ फल देणारे साधन आहे. पद्मावती मा देवी जगदंबा मा दुर्गे मा देवी शारदे मा पद्मावती मा देवी शारदे मा दुर्गे मा पद्मावती मा देवी दुर्गे मा शारदे मा देवी शारदे मा पद्मावती मा देवी दुर्गे मा शारदे मा देवी शारदे मा पद्मावती मा देवी जगदंबा मा शारदे मा देवी दुर्गे मा पद्मावती मा देवी दुर्गे मा शारदे मा देवी पद्मावती मा पद्मावती मा देवी दुर्गे मा जगदंबा मा देवी शारदे मा पद्मावती मा देवी दुर्गे मा जगदंबा देवी शारदे मा पद्मावती मा देवी जगदंबा मा दुर्गे मा देवी शारदे मा पद्मावती मा देवी जगदंबा मा शारदे मा देवी दुर्गे मा पद्मावती मा देवी शारदे मा दुर्गे मा देवी शारदे मा पद्मावती मा देवी दुर्गे मा जगदंबा मा देवी शारदे मा पद्मावती मा देवी शारदे मा दुर्गे मा देवी पद्मावती मा पद्मावती मा देवी जगदंबा मा दुर्गे मा देवी शारदे मा हो पद्मावती मा देवी जगदंबा मा दुर्गे मा देवी शारदे मा पद्मावती मा देवी दुर्गे मा शारदे मा देवी जगदंबा मा पद्मावती मा देवी दुर्गे मा शारदे मा देवी दुर्गे मा जगदंबा माता की जय पद्मावती माता की जय. ब्रह्मदेवानं त्या ऋषीला सांगितलं, या कलियुगामध्ये कलियुगाच्या त्रासातून मुक्त होण्याकरता भगवतीची कथा, भगवंताची कथा आणि भगवंताचं नाम, देवीचं नाम हे दोनच साधनं असणारे कलियुगातील जीवाच्या उद्धाराकरता, त्रासातून मुक्त होण्याकरता हे दोनच साधन आहेत. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात, जा तुम्ही कथा करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. तत्चिंतनम तत्कथनम. ऋषी प्रश्न करतात, देवा आम्ही कथा कुठं करायची आणि भगवंताचं नामस्मरण कुठं करायचं, कथा करण्याकरता आम्हाला ठिकाण सांगा. मग ब्रह्मदेवाने एक चक्र दिलं त्या ऋषीजवळ आणि जा म्हणले हे चक्र घेऊन, आणि हे चक्र जिथं थांबन या चक्राची अरे ज्या ठिकाणी स्थिर होईल त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी असणारं तुम्ही कथा करा. मनसचक्र आहे ते चक्र सारखं फिरायला लागलं. महाराज ब्रह्मदेवानं दिलेलं चक्र सारखं फिरायला लागलं. माणसाचं मन सुद्धा असं ते मनसचक्र आहे. मन सारखं फिरत राहतं. माणसाचं मन एका ठिकाणी थांबत नाही. चक्राला जसा वेग आहे तसा माणसाच्या मनाला सुद्धा फार मोठा वेग आहे. मनाचा वेग किती आहे, मनाचा वेगाचा जरी विचार केला तर त्या मनाचा वेग असणारे विज्ञानाला त्याचा शोध लावता आला नाही. महाराज ज्ञानोबारासारखे सुद्धा म्हणतात, मनाचा जर विचार केला, मनाचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला तर मन सापडत नाही. हे मन कैसे केवढे पाहो जाता न सापडे. सांगा, तुम्हाला म्हटलं तुमचं मन दाखवा, मन कुठे सापडत का नाही सापडत. पण त्याच्या व्याप्तीचा जरी विचार केला तर एरवीरा आटावया थोकडे त्रिलोक्य या. मनाला तिन्ही लोक सुद्धा पुरे पडतात असं माणसाचं मन आहे. किती चंचल आहे, बहुत चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ,
फार चंचल आहे, फार चपळ आहे. आता होतं इथं, आताच गेलं आहे की नाही. बहिणाबाई महाराजाची सुंदर कविता आहे ना. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला, हिरी येत पिकावर होत होत भुईवर गेलं गेलं आभायात. बहिणाबाईची असणारी ती अभंग आहे आणि ती असणारी रचना आहे. आत्ताची तवत आत्ताच तिथं गेलं. माणसाचं मन आत्ताच घरी इथं एकतेमध्ये लगेच घरी जातं, घरून लगेच शेतात जातं, शेतातून लगेच इथं येतं. मन एका ठिकाणी थांब. काय काय करी तो या मना परी नाही नारायणा, करुणेच्या करी वंदनाने वतना धरी रे. काय काय करी तो या मना परी नाही नारायणा, करुणेची विवंचना भलत्या सवे धावे सैराट, आडवाट दरे दर फूट, आडवाटे करी फूट. काय काय करी तो या मना परी नाही नारायणा, करुणे करी विवंदनाने वतना धरी रे. काय करी तो या मनान ऐके नारायणा, करी याची वंचना नियातम बळकरा. महाराज म्हणतात की काय काय करीतो या मना परी नायके नारायणा, करुणे त्याची करी वंचना नेऊ पतना आधरिले. मनसाच भलतिया सवे धावे सैराट. माणसाचं मन सारखा सर धावत राहते इकडं तिकडं, आणि इकडं तिकडं धावत, इकडं धावतच नाही, इकडं येतच नाही, इकडे ऐकायला या वाटत नाही मनाला. अहो साधू संतांनी देवाकडे मनाकरता प्रार्थना केली, देवा माझं मन इकडे येऊ दे, ऐक ना. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. साधू संतांनी देवाकडे प्रार्थना केली तर तुमची काय गोष्ट आहे, मन फार चंचल आहे. त्याप्रमाणे ब्रह्मदेवानं मनश्चक्र दिलं, एका क्षणामध्ये एका अरण्यामध्ये थांबलं. त्या चक्राची आरी त्या ठिकाणी थांबली. ते निमी म्हणतात, त्याला आरी म्हणतात. ती ज्या ठिकाणी थांबली त्या अरण्याला नाव ठेवलेलं आहे नैमिषारण्य. आता कथा ध्यानात ठेवा. ब्रह्मदेवानं दिलेलं चक्र एका क्षणार्धामध्ये त्या चक्राचारी ज्या अरण्यामध्ये येऊन थांबली, त्या अरण्याला नाव ठेवलं नैमिषारण्य. आणि बघा, श्रीमद भागवत कथा असो, कोणतीही कथा असो, नैमिष अरण्यामध्ये ऋषीचा आणि सुताचा संवाद चालू आहे. ही श्रीमद भागवत सुद्धा तोच संवाद आहे. आणि हे देवी भागवतामध्ये सुद्धा ऋषीचा आणि सुताचा संवाद आहे. एका क्षणार्धामध्ये त्या अरण्यामध्ये थांबलं, त्याला नैमिषारण्य म्हणतात. आणि त्या नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषी जमा झालेत. आणि ते विचार करायला, आता आपल्याला कथा ऐकायची, कथा श्रवण करायची, कोण सांगणारा येईल असा विचार करतात. तेवढ्यामध्ये आदरणीय सुतजी महाराज त्या ठिकाणी आले. सुत महाराज म्हणजे भगवान व्यासाचे शिष्य आहेत. सुत महाराज आले. सुत महाराज आल्याबरोबर सर्व ऋषींनी त्यांना नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सर्वांनी सुताला नमस्कार केला. बसण्याकरता आसन दिलंय, आसनावर बसवलेलं आहे. सर्व ऋषी आश्रय समोर बसले आहेत. आणि सुतांनी त्या सर्व ऋषींना अनेक कथा सांगितल्या. विष्णू पुराण सांगितलं, मत्स्य पुराण सांगितलं, कुर्म पुराण सांगितलं, वराह पुराण सांगितलं, गरुड पुराण सांगितलं, श्रीमद भागवत महापुराण सांगितलं. असे अनेक पुराण सांगितले. ऋषी मुनी ऐकायचे आणि सुत महाराज सांगायचे. किती जरी ऐकलं तरी ऋषीला अनेक ऐकावंच वाटत होतं. म्हणतात ना, खादले शिकावे वाटे, जे जे भेटे ते आवडी. किती खाल्लं तरी माणसाला खावंच वाटतं. एखादा मनुष्य खादाड असतो, त्याला किती खाल्लं तरी खावंच वाटतं. त्याप्रमाणे ऋषीने अनेक कथा ऐकल्या. शिव महापुराण ऐकलं, भगवान गणेशाची कथा ऐकली, अनेक कथा ऐकल्या, पण त्यांच्या कानाची तृप्ती होतच नव्हती. मग त्या सौनकादी ऋषीनं प्रश्न केला सुत महाराजाला, महाराज तुम्ही आम्हाला आतापर्यंत अनेक कथा श्रवण करविल्या,
अनेक कथा सांगितल्या, आम्ही अनेक कथा ऐकल्या, सर्व देवाच्या कथा ऐकल्या. मग हे सर्व देव असणारे एवढे मोठे कार्य करतात, पराक्रम करतात, हे कशाच्या योगाने करतात? अशी कोणती देवता आहे की ज्याच्या योगाने भगवान शंकर असणारे, भगवान विष्णू असणारे सर्व कार्य करतात? अशी कोणती देवता आहे? त्या देवतेची कथा सांगा. मग सूत महाराज म्हणतात, सर्व देवाला असणारी, अधिष्ठान असणारी, सर्व देवाकडून कार्य करून घेणारी असणारी एक देवी आहे. त्या देवीची कथा मी तुम्हाला सांगतो. मग सूतजी महाराज असणारे या ठिकाणी श्रीमद देवी भागवताची कथा त्या सर्व समोर बसलेल्या ऋषीला असणारे या ठिकाणी सांगायला लागलेले आहेत. कारण श्रीमद देवी भागवत असताना ऋषींनी प्रश्न केला, महाराज ते पुराण कोणतं, त्याचं नाव सांगा. किती दिवसाच कथा श्रवण करायची, त्या श्रवणाचं फळ काय आहे? कारण फळ महत्वाचं असतं. आपण या ठिकाणी आलो, महाराज फायदा काय? संसार असो, परमार्थ असो, फायद्याशिवाय माणसाची कोणत्याही याच्याकडे कार्याकडे प्रवृत्ती होतच नसते. कोणतेही कार्य म्हटलं की त्याचं फल काय आहे, त्याची फल निष्पत्ती काय आहे? आता तुम्ही एवढा दिवसभर कष्ट करायचे, या ठिकाणी 3 तास बसायचं, महाराज आम्ही 3 तास कथा ऐकू, पण आम्हाला फळ काय, त्या कथेचं फळ काय? असं सर्व ऋषीने प्रश्न केल्यानंतर सदुजी सांगतात, मी तुम्हाला जे पुराण सांगणार आहे त्या पुराणाचं नाव आहे श्रीमद देवी भागवत आहे. ते पुराण किती दिवस सांगायचं? तर 9 दिवस असणारी कथा श्रवण करायची आहे. हे 7 दिवस नाही आणि 10 दिवस नाही, 9 दिवस आहे. 9 पारायण असणारी ह्या देवीची असणारी आराधना करायची असते, देवीची उपासना करायची असते. आणि या देवीची उपासना केल्यानंतर त्याचं फल काय, फायदा काय? तर ध्यानात ठेवा, या श्रीमद देवी भागवताचा फायदा फार मोठा आहे. बाकीची कथा श्रवण केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. श्रीमद भागवत कथा जर श्रवण केलं तर मोक्ष प्राप्त होतो. पण श्रीमद देवी भागवत जर कथा श्रवण केली, देवीची जर उपासना केली, तर या कथेचं फळ असं आहे, देवी ही भोगही देते आणि मोक्षही देते. तुम्हाला तुमचा संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर ती देवी असणारी देवीच्या कृपेने तुमचा संसारही सुखाचा होतो. आणि तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर मोक्ष सुद्धा देवीच्या कथेच्या श्रवणासर प्राप्त होतो. ही जी कथा आहे, भोग आणि मोक्ष देणारी, दोन्ही देणारी कथा आहे. नवे नवे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत आणि 4ही पुरुषार्थ या श्रीमद देवी भागवत कथा जर आपण 9 दिवस एकाग्रंतकरणानं श्रवण केली ना, तर त्याचं फळ आपल्याला असं भेटत असतं. बघा, कोणी म्हणेल का हो महाराज लोक सांगतच असते, त्याचं फळ भेटत असतं का? हे बघा, तुम्ही जशी या ठिकाणी सेवा करताल तसं तुम्हाला फल भेटेल. बघा, आपण परमार्थ साधना करत असताना आपण परमार्थ साधना किती असणारे अंतःकरणातून करतो, आपला परमार्थ किती मनातून असतो, त्याच्यावर त्या परमार्थाचं फल असतं. बघा, नाही तर आपलं रात्रंदिवस परमार्थ चालू आहे, सर्व चालू आहे महाराज, पण फरक काहीच नाही. समजा आपलं कुठंतरी काहीतरी गडबड व्हायला लागलेले, असं म्हणतात ना जुने कीर्तनकार महाराज मंडळी दृष्टांत सांगायचे, आहे की नाही? मोटर चालू आहे, पाणी चालू आहे, दारोड्यात दारे धरतो आहे, सर्व चालू आहे, पण वाफ्यामध्ये पाणी नाही. समजा कुठंतरी फुटलं, है नाही, कुठंतरी लिकेज झालं. त्याप्रमाणे आपण रात्रंदिवस परमार्थ करतोय महाराज, रात्रंदिवस साधना करतो आहेत, पण समजा आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला समाधान प्राप्त होत नसेल, समजा आपले कुठंतरी काहीतरी साधना असणारी चुकती आहे, किंबहुना काहीतरी साधना आपली कमी पडते आहे. बघा, परमार्थ आणि पुन्हा दुसरा विषय आहे, परमार्थाचं फळ म्हणजे संसार मोठं होणं म्हणजे परमार्थाचं फळ नाही, वैभव संपन्नता प्राप्त होणं म्हणजे परमार्थाचं फळ नाही. ध्यानात ठेवा, आपण रात्रंदिवस परमार्थ करतो, कशा करता महाराज? वाढावे संतान, गुरुई व्हावे धनधान्य. आपण रात्रंदिवस देवदेव करतो, कशा करता? आमच्या संसाराची भरभराट केव्हा होईल, आमचा वेल मांडवाला केव्हा जाईल, केव्हा आनंदाचे दिवस येतील. महाराज, व्यवहारिक संपन्नता प्राप्त होणं हे परमार्थाचं फळ नाही. परमार्थाचं फळ जर काय असेल तर जीवनामध्ये समाधान प्राप्त होणं, जीवनामध्ये समाधान प्राप्त होणं हे परमार्थाचं फळ आहे. व्यवहारिक संपन्नता येणे तुमच्या अदृष्टाचं फळ आहे. महाराज, तुमचं जसं अदृष्ट असेल तसं तुमचा व्यवहार होणार आहे, मोठा होणार, लहान होणार आहे. आपली गरिबी श्रीमंती असो, हे सर्व असतं अदृष्टाच्या अधीन आहे. पण आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये समाधाना करता
आपण परमार्थ साधना केली पाहिजे. कथा कीर्तन भगवंताचं नामचिंतन ही सर्व साधना त्याच्याकरता केली पाहिजे. महाराज माणसं सहज म्हणतात महाराज हे कशा करता करायचं. अहो कशा करता करायचं काय, याच्याशिवाय काहीच नाही, याच्याशिवाय काहीच नाही. ही भगवतीची कथा असताना तुम्हाला धर्म म्हणजे पुण्य प्राप्त करून देते, अर्थ म्हणजे पैसा म्हणजे तुमचा संसार चांगला करते, काम म्हणजे तुमची इच्छा पूर्ण करते, आणि मोक्ष म्हणजे तुम्हाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती पूर्वक परमानंद सुखाची प्राप्ती असा मोक्ष प्राप्त करून देते. अशी श्रीमद्देवी भागवत कथा जी आहे 4 मोक्ष प्राप्त करून देणारी अशी ही कथा आहे. म्हणून असणारे सूत मार्दनी महाराज त्या सौनकादी ऋषीला सांगतात ही देवीची जी कथा आहे 9 दिवस कथा जर श्रवण केली भोगही देते आणि मोक्ष देते अशी असणारी कथा आहे. सौनकादी ऋषीनं प्रश्न केला महाराज ही कथा कोणी श्रवण केली, कोणाचा काय फायदा झाला, असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा ना. त्यावेळेस सूतजी महाराज त्या सौनकादी ऋषीला सांगायला आले, ऐका श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये आलेली जी कथा आहे ती या ठिकाणी देवी भागवतामध्ये सुरुवातीलाच आलेली आहे. भगवतीची जर कृपा झाली तर जीवनामध्ये काय होतं, भगवतीच्या कृपेने काय काय होतं. सूतजी महाराज सांगतात बघा भगवतीच्या कृपेने काय होतं. एखादा रोगी असेल त्याचा रोग बरा होतो, भगवतीची कृपा झाली पाहिजे. एखादा दरिद्री असेल दरिद्रीपणा नष्ट होतो भगवतीची कृपा झाल्यानंतर. भगवतीच्या कृपेनं एखाद्याला पुत्र नसेल त्याला पुत्र प्राप्ती होते. एखाद्याचा मुलगा जर संकटामध्ये सापडला असेल, बाहेरगावी कुठं निघून गेला असेल, तो संकटामध्ये असेल, तो जर सुखरूप घरी यावा असं वाटत असेल तर त्यानं भगवतीची आराधना करावी. भगवतीच्या कृपेने ते सुद्धा प्राप्त होतं. मग सौनकादी ऋषीनं प्रश्न केला महाराज असं एखादं तुम्ही सांगायला लागले असं होतं, पण असं एखादं पुराणातलं उदाहरण सांगा. त्यावेळेस सूतजी महाराज त्यांना सांगायला लागले, ऐका म्हणले द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरा नगरी सोडलेली आहे. जरासंधाच्या भीतीनं म्हणा आणि जरासंधाच्या तावडीतून सुटका करून भगवंतानं समुद्रामध्ये द्वारकेची निर्मिती केलेली आहे. विश्वकर्माच्या हातून सुंदर असे द्वारका नगरी वसविलेली आहे आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करायला लागलेत. उग्रसेन असणारा राजा राज्य करायला लागलेला आहे. वसुदेव देवकी सर्व त्या ठिकाणी आनंदामध्ये आहेत. आणि त्या द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा राजा होता आणि सत्राजित नावाचा राजा असताना तो सूर्याचा उपासक होता आणि सूर्याचा उपासक असल्यामुळं भगवान सूर्यनारायण त्याला प्रसन्न झाले होते आणि भगवान सूर्यनारायणाने त्याला एक सुंदर असा मणी दिला होता. त्या मण्याचं नाव आहे श्रीमंतक मणी. श्रीमंतक मणी नाव सुद्धा फार अवघड आहे. स ला ये जोडायचं, म आणि नंतर जोडायचं, त्याच्या अनुसारण क. श्रीमंतक म नावाचा मणी असताना भगवान सूर्यनारायण त्या सत्राजित नावाच्या राजाला दिला होता. आता त्या मण्याचा असा प्रभाव होता की ते रोजची रोज 2 क्विंटल सोनं देत होता. आपा किती देत होता? रोजची रोज 2 क्विंटल सोनं द्यायचं बरं का. आता किती झालं सोनं ते आजच्या काळामध्ये तर फारच झालं ना. आता सोन्याचा भाव किती कुठं गेलेला आहे. आता सोनं कालबाईच होऊन जातं. कालबाई म्हणजे गोरगरिबाच्या याच्यातून सोनं जीवनातून कालबाई होऊन जाते बघा. एवढे भाव गगनाला बेळलेत की आता सोनं विसरायचंच काम झालेलं बघा, आहे की नाही. असं जुन्या काळामध्ये माणसं म्हणायचे कवडीला लय भाव होता, असं मी ऐकलेलं आहे बरं का. कवडीला लय भाव होता, खरं आहे का? जुन्या काळामध्ये होय दादा, होता का? असं बाबा जुन्या काळामध्ये असं मी ऐकलेलं आहे. मग ते कवडीला जसा आता जसा सोन्याला भाव होता तसा एक काळ कवडीला भाव होता. पण कालांतराने पुन्हा त्या कवडीचं असं झालं की तिला काहीच किंमत नाही राहिली म्हणून लोक म्हणाले कवडीची किंमत नाही. तसं ते आता कवडीचं जसं झालं तसं हे होण्याची वेळ आलेली आहे. कारण एवढे भाव वाढले सोन्याचे की ते काय आपल्याला सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे. असो ते समंतक नावाचा म्हणजे असताना 8 भार सोनं द्यायचा, म्हणजे रोजची रोज 2 क्विंटल सोनं द्यायचा. आणि सत्राजिताचा जर विचार केला तर त्याचा परिवार अगदी थोडा होता. 4च माणसं होती परिवारामध्ये. सत्राजित, त्याची पत्नी असणारी, त्याची मुलगी असणारी आणि एक भाऊ असणारा. एक दिवस सत्राजित नावाचा राजा असणारा भगवान श्रीकृष्णाने त्याला राजसभेमध्ये बोलवून घेतलेला आहे आणि त्याला भरसभेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तुमच्याजवळ एवढा मोठा मणी आहे, तुम्हाला त्याची आवश्यकता नाही, तो तुम्ही मणी राज खजिन्यामध्ये जमा करा. त्याच्यापासून एवढं मोठं असणारं सोनं निघतं. तुम्ही जर ते राज खजिन्यामध्ये जमा केलं
तर निश्चित राजाच्या हातानं प्रजेचं रक्षण होईल. प्रजाचे असणारे कित्येक लोकांचे असणारे विवाह त्या सोन्यापासून साजरे होतील. प्रजेचं रक्षण होईल, प्रजेचे कार्य होतील आणि राजाच्या राज खजिन्यामध्ये म्हणून तुम्ही तो असताना मणी असताना जमा करा असं सांगितल्यानंतर सत्राजित नावाचा राजा घरी आला. पत्नीला विचारतो, भगवान श्रीकृष्णानं मणी मागितलेला आहे, द्यायचा का? ती पत्नी म्हणते, नाही, कशाला द्यायचा, आपली वस्तू दुसऱ्याला देत असतात का? पत्नीनं सांगितलं नाही द्यायचा. मग राजाला तो मणी दिला नाही. सभा विसर्जित झाली. नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपापल्या याच्यामध्ये राहायला लागलेत. सत्राजित नावाचा राजा असताना घरी राहायला लागलेला आहे. एक दिवस असा प्रसंग झाला, सत्राजिताचा भाऊ असताना प्रसेन असताना त्यानं तो मणी घेतला आणि तो असताना वनामध्ये फिरायला गेलेला आहे. वनामध्ये जात असताना त्या मण्याचा असा प्रकाश पडत होता, फार प्रकाश पडत होता. तो प्रसेन असताना गळ्यामध्ये मणी घातलेला आहे, वनात गेलेला आहे फिरायला. त्या वड्यामध्ये एका सिंहानं असताना तो काय मणी बघितलेला आहे. तो सिंह असताना त्या प्रसेनाजवळ आलेला आहे आणि सिंहाने त्या प्रसेनाचा वध केला आणि तो मणी घेतला आणि सिंह पुढे चाललेला आहे. सिंह पुढे जात असताना पुढे त्याला एक अस्वल भेटलेला आहे. अस्वलाने ते सिंहाकडे बघितलं, त्याच्याजवळ मणी दिसायला लागलेला आहे. अस्वलाने सिंहाचा वध केला आणि ते मणी असताना घेतला आणि ते अस्वल म्हणजे दुसरं कोणी नव्हतं, साक्षात जांबवंत महाराज होते. जांबवंतानं तो मणी घेतला आणि आपल्या गुहेमध्ये गेलेले आहेत आणि तो मणी आपल्या मुलाला खेळण्याकरता दिलेला आहे. इथपर्यंत ही कथा झाली आणि इकडे ही बातमी कळाली. सत्राजिताने विचार केला, आपल्या घरामध्ये मणी नाही, आपला भाऊ मणी घेऊन गेलेला आहे, घरी परत आला नाही, काय झालं असेल, काय झालं असेल. असं कळालं की तो प्रसेन तिकडं मारला गेलेला आहे. अशी वार्ता कळाल्यानंतर तो सत्राजित नावाचा राजा असेल तो मनामध्ये विचार करायला लागलेला आहे, भगवान श्रीकृष्णानंच मण्याच्या लोभानं माझ्या भावाचा वध केलेला आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णावरच असताना चोरीचा आळ आला. कानोकाने ही बातमी भगवान श्रीकृष्णाच्या कानावर गेली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करतात, आपल्याला कलंक लागलेला आहे. आपण चोरी केली नाही पण तरी पण आपल्याला कलंक लागलाय. मग हा कलंक आपण मिटविला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा कलंक मिटवण्याच्या दृष्टीने असणारे प्रयत्न करायला लागलेत. कारण जीवनामध्ये कलंक नसावा, कमी करा, थोडं कमी करा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर कलंक लागला की चोरीचा आळ आला. आणि भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आळ का आला तर त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा चंद्र जर बघितला तर माणसाच्या जीवनामध्ये एखादा तरी आळ माणसावर येत असतो. म्हणून मागची चतुर्थी बर का, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, तो चंद्र कोणी बघायचा नाही. भगवान कृष्ण परमात्म्यानं तो चंद्र बघितला, भगवंतावर तो आळ आला, कलंक लागला. आणि कलंक माणसाच्या जीवनामध्ये नसावा. असं म्हणतात ना, कलंक काजलसे भारी. काजळापेक्षा काळी वस्तू जर कोणती असेल तर माणसाच्या जीवनामध्ये कलंक आहे. बघा, माणसाचं जीवन कसं असं जावा, माणसाचं जीवन निष्कलंक जीवन असलं पाहिजे महाराज. शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि जीवन माणसाचं निष्कलंक असलं पाहिजे. असेल कमी जास्त काय, जे असेल ते असेल, पण माणसाचं जीवन असं शुद्ध असलं पाहिजे, सोन्यासारखं. जैसी गंगा वाई तैसे ज्याचे मन, गंगेच्या पाण्यासारखं माणसाचं जीवन असं निर्मळ असलं पाहिजे. बघा, माणसाचे विचार चांगले पाहिजेत, माणसाचा आचार चांगला पाहिजे, माणसाचा आहारही चांगला पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध आहार, निष्कलंक जीवन असं असलं ना महाराज, त्या जीवनामध्ये समाधान असतं आणि ते जीवन असताना आदर्शवत असतं. माणसाच्या जीवनामध्ये कलंक नसावा. कोणी म्हणेल का हो महाराज, कलंक नसावं म्हणजे निष्कलंक जीवन असावं म्हणजे कोणाच्या दृष्टीने निष्कलंक असावं? समाजाचा जरी विचार केला तर समाज असा आहे की तो चांगल्याला सुद्धा नाव ठेवतो, नवे नवे चांगल्यालाच नाव ठेवतो. वाईटाला कोणी वाईट म्हणतं का हो? वाईटाला कोणी वाईट म्हणतं का महाराज? वाईटाला कोणी वाईट म्हणत नाही, पण चांगल्याला नाव ठेवल्याशिवाय समाज राहतच नाही. मग माणसाचं जीवन निष्कलंक कसं राहील? समाजाचा विचार करू नका. समाज तर कोणाला नाव ठेवतो. भगवान प्रभुरामचंद्रासारखं जीवन कोणाचं नाही.
आदर्श जीवन रामाचं आहे, पण त्या प्रभू रामाला सुद्धा नाव ठेवलं गेलं महाराज, हे की नाही. तुकोबारा आहे, ज्ञानोबारा आहे, आधी करून संत मंडळी आहेत, त्यांना सुद्धा लोकांनी त्रास दिला, समाजापासून त्रास झाला महाराज. समाजाचं काय सांगतात, समाज कोणाला नाव ठेवतो, चांगल्याला तर नाव अवश्य ठेवतो समाज. जगुरु तुकोबाराय म्हणतात, ऐसा हा लौकिक कदा राखविना, पतित पावना देवराया. संसार करिता मनती हा दोषी, टाकेता आळसी पोटपोसा. एखादा मनुष्य संसार करायला लागला, बघा समाज कसा असतो, एखादा मनुष्य जर संसार करायला लागला तर माणसं म्हणतात दोषी आहे. एखाद्याने संसाराचा त्याग केला महाराज आणि असा परमार्थ करायला लागला तर माणसं म्हणतात आळशी आहे, पोटपोशी आहे, हे की नाही. वार करायला लोक म्हणतात नाही पोटाडीच आहेत, हे की नाही, पोटावरच आहे की नाही. नुसते खाण्यापिण्याकरता त्यांनी संत झालेत, फिरायला लागले, भजन करायला लागलेले आहेत. टाकेता आळशी पोटपोसा, बोलो जाता म्हणती हा वाचाळ. एखादा मनुष्य फारच बोलायला लागला, लोक म्हणतात वाचाळ आहे. आणि एखादा बोलतच नसला, न बोलता सकळ म्हणते गरवी. भेटीची नव जाता म्हणती हा निष्ठूर, येता जाता घर बुडविले. एखादा पाहुणा आपल्या भेटीला येतच नसला, माणसं म्हणतात ते निष्ठूर आहे. आणि एखादा रोजच यायला लागला, येता जाता आमचं घर बुडविलं. तुकोबारायचा 10 चरणाचा अभंग हा, आणि या 10 चरणामध्ये तुकोबारायांनी सर्व समाजाचं असर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात असा हा समाज आहे, तो नावत ठेवतो. आता वेळ झाली आपली, चालता एक सांगतो दृष्टांत. एक वेळेस भगवान शंकर आणि पार्वतीचा दोघांचा संवाद आहे. भगवान शंकर असणारे ध्यानस्थ बसलेले आहेत. आता भगवान शंकर ध्यानस्थ कुठं बसले, स्मशानामध्ये, हे की नाही. गुंती जाणून स्मशाने वासू केला. भगवान शंकर कुठं राहतात, स्मशानामध्ये राहतात, लोकांमध्ये राहत नाहीत. ध्यानस्थ बसले आहेत. पार्वती माता त्यांच्या जवळ गेल्या आणि पार्वती माता मालकाला म्हणतात, मालक काय तुमचं 1-1-12 बसायचं, स्मशानामध्ये बसायचं आणि देवाचं ध्यान करायचं, हेच सारखं चालू आहे तुमचं. कधी कधी लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये फिरलं पाहिजे. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, अरे नको, लोक असे आहेत, माणसाला लोक जगूच देत नाहीत, लोक माणसाला जगूच देत नाहीत, लोक नाव ठेवल्याशिवाय राहतच नाही. म्हणून मला लौकिकाचा त्याग आलेला आहे, म्हणून मी स्मशानामध्ये राहत असतो. पार्वतीनं लेच हट्ट धरला, चला म्हणले. भगवान श्री शंकराला वाटलं आता पार्वतीचं सुद्धा असर या ठिकाणी समाधान करावं. मग पार्वतीनं आग्रह केला. भगवान शंकर म्हणले समाज फार दुःख देतो, नावं ठेवतो, पण चल म्हणले तुझी इच्छा आहे. मग भगवान शंकरानं रूप पालटलं, पार्वतीनं रूप पालटलं, गणपती बाप्पाला सोबत घेतलं, नंदीला सोबत घेतलं आणि 4 जण वेश पालटून समाजामध्ये चालायला लागले. बघा, नंदी हातामध्ये धरलेला आहे, गणपतीला नंदी बसवलेला आहे आणि भगवान शंकर आणि पार्वती असणारी पायी चालायला लागलेत. चालता चालता पुढे गेले की लोकांनी बघितलं. बघणारे लोक म्हणले काय माणूस आहे, मुलाला पाठीवर बसवलेला आहे आणि एवढा मोठा तो बैल आहे आणि दोघं पायी चाललेत, काय एवढा माणूस आहे म्हणले. लोकांना नाव ठेवलं. भगवान शंकरांनी ते ऐकलं, दोघंही बसले त्या नंदीच्या पाठीवर. गणपती बाप्पाला बसवलं आणि ते बसून चालले पुढे. पुढे जाता जाता पुढे गेले. पुढे गेल्यानंतर पुढे पुन्हा लोक दिसले. लोक म्हणले काय माणूस निष्ठुर आहे म्हणले, याला काही दया माया काही आहे का नाही. 3 जण त्या नंदीच्या पाठीवर बसले, त्या बैलाच्या पाठीवर बसले, दया नाही, निष्ठुर आहे. लोकांना नाव ठेवलं. 3घही खाली उतरले आणि 3 खाली उतरल्यानंतर भगवान शंकरानं असं केलं. म्हणले मग काय केलं, स्वतःच बसले. गणपतीला खाली उतरलं, पार्वतीला खाली उतरलं, पुढे चालायला लागले. म्हणले काय माणूस आहे. लहान लेकरू पायी चालायला लागलं, बायको पायी चालायला लागली आणि एकटंच बसलं आणि चाललं. भगवान शंकर उतरले, पुढे गेले, पार्वतीला वर बसलं. तिथं पुढे गेले की लोकांनी नावच ठेवलं. कसंही चालायला लागले, लोक चालू देणत महाराज. मग पार्वतीला भगवान शंकर म्हणतात, आलक तुझ्या ध्यानामध्ये, लोक घोड्यावर बसू देत नाहीत आणि लोक पायी चालू देत नाहीत. म्हणून हा जनस्वभाव आहे. माणसाचं जीवन निष्कलंक असावं. माणसाचं जीवन कोणाच्या दृष्टीने निष्कलंक असावं. एक माणसाचं जीवन देवाच्या दृष्टीने निष्कलंक असावं आणि दुसरं माणसाचं जीवन संताच्या दृष्टीने निष्कलंक असावं. समाज तर काय कोणाला नाव ठेवतो महाराज, आणि माणसाने स्वतःची प्रामाणिक असावं. देव आणि संत या दोघांच्या दृष्टीमध्ये माणसाचं जीवन निष्कलंक असावं महाराज.
कलंकित जीवन नसावं. भगवान श्रीकृष्णाला कलंक लागला. भगवान परमात्मा विचार करतात आता हा कलंक मिटवला पाहिजे. भगवंताने विचार केला आणि कलंक मिटवण्याच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघाले. समवेत असणारे सर्व लोक घेतलेले आहेत, द्वारकावासी घेतले, लोक घेतले, निघाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चालता चालता वनामध्ये गेले. त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर पर्शेन मरून पडलेला दिसला. पर्शेन मरून पडलेला दिसला. तिथून पुढे माग लावला भगवंताने. आपण चोर नाही का, चोर पकडण्याकरता माग एक ना, जुन्या काळामध्ये मागाची पद्धत आहे ना. पावलं लोक ओळखायचे नाही, इकडे गेले पावलं इकडे दिसले एक नाही, माग. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रसेनाचा मृत जे या ठिकाणी पडला तिथून पुढे माग लावला. म्हणजे सिंहाचे पावलं दिसायला लागलेत. त्या सिंहाच्या पावलानं भगवान परमात्मा पुढे गेले. पुढे गेल्यानंतर सिंहाचं शरीर त्या ठिकाणी पडलेलं दिसलं. सिंह मेलेला आहे. तिथून भगवान परमात्मा पुन्हा माग लावला. म्हणजे अस्वलाचे पावलं आहेत आणि माग काढत भगवान परमात्मा जांबुवंताच्या गुहेमध्ये गेले. द्वारकावासी सर्व लोक असणारे भगवंताने त्या ठिकाणी थांबवलेले आहेत गुहेच्या द्वारावर. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मी मध्ये जातो आणि बघतो आणि मणी घेऊन येतो. तुम्ही फक्त 10-12 दिवस माझी वाट बघा. तेवढ्या दिवसात जर मी परत आलो तर ठीक आहे, नाही तर तुम्ही तुमचं परत जा. भगवान परमात्मा मध्ये गेले महाराज. आणि त्या जामवंताचा आणि भगवंताचा युद्ध सुरू झालेला आहे. 10 दिवस झाले तरी परत आले नाही. म्हणून सर्व द्वारकावासी परत द्वारकेला आले. आणि द्वारकेला आल्यानंतर वसुदेवाला आणि देवकीला ही बातमी कळली की भगवान श्रीकृष्ण परमात्मा मनाच्या शोधार्थ गेलेले आहेत, परत आलेच नाही. वसुदेव चिंताग्रस्त झाले महाराज, दुःख करायला लागलेत. माझा मुलगा गेला, परत आला नाही, परत का येत नाही. चिंताग्रस्त झालेले आहेत. भगवंताच्या ध्यानामध्ये आलं. आता आपल्याला इथं 27-28 दिवस लागणार आहेत. द्वारकावासीन व्याकुळ होते. आपले वडील व्याकुळ झालेले आहेत. भगवंताने काय केलं, नारदाला प्रेरणा केली. आणि भगवंताच्या प्रेरणेवरून नारद महाराज वसुदेव जिथं चिंता करायला त्या ठिकाणी आले. भगवंताचं भजन करीत करीत नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण मनासोबत नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण भजमन नारायण नारायण
नारायणाचं भजन करे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजित करीत नारद मुनी त्या ठिकाणी आले. वसुदेवाच्या जवळ आले. वसुदेवाकडे बघितलं. वसुदेवाचा चेहरा चिंताग्रस्त दिसलेला आहे. नारदाने चिंतेचं कारण विचारलं. वसुदेव म्हणतात, महाराज काय सांगू, माझा मुलगा असताना त्या मनाच्या शोधार्थ गेलेला आहे. 10-12 दिवस झाले पण माझा श्रीकृष्ण परमात्मा परत आलेला नाही. मग माझा मुलगा परत येण्याकरता आम्ही काय करू, काय साधना करू, सांगा महाराज, तुम्हीच मला काय केलं पाहिजे. मग नारद मुनी असणारे वसुदेवाला सांगतात, तुम्हाला तुमचा मुलगा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर सुखरूप परत घरी यावा असं जर वाटत असेल तर तुम्ही भगवती जगदंबा मातेची तुम्ही 9 दिवस या ठिकाणी आराधना करा, उपासना करा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुखरूप परत घरी येण्याकरता भगवंताच्या वडिलांना वसुदेवानं सुद्धा या भगवतीची असणारी 9 दिवस आराधना केलेली आहे. अशी असणारी भगवतीची कथा, भगवतीची उपासना सर्वश्रेष्ठ असणारी भगवतीची उपासना आहे. बघा, नारद महाराज असणारे वक्ता झालेले आहेत आणि वसुदेव असणारे श्रोता झाले. सर्व द्वारका नगरवासी असणारे त्या ठिकाणी भगवतीच्या कथेला आरंभ केलेला आहे. आणि नारदानं कथा सांगितली आणि सर्व द्वारकावासी असणारे वसुदेवासहित सर्वांना या भगवतीची कथा ऐकली. 9 दिवस कथा ऐकली महाराज. आणि इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गुहेमध्ये गेले होते. जामवंताचं आणि भगवंताचं युद्ध झालं महाराज. 27 दिवस युद्ध चाललं. किती दिवस? 27 दिवस युद्ध चाललं. आणि 27 दिवस झाल्यानंतर जामवंताचे सर्व हाड खिळखिळ झाले. आणि हाड खिळखिळ झाल्यानंतर जामवंताने हात जोडले, देवा बस झालं, बस झालं, बस झालं. ओळखलं मी तू कोण आहेस, तू दुसरा कोणी नसून साक्षात माझा प्रभुराम आहेस. जामवंताने ओळखलं. कारण त्याचं कारण काय आहे, प्रभुराम राम अवतारामध्ये ज्यावेळेस रावणाचा वध झाला आणि भगवान परशुरामचंद्र असणारे अयोध्येचा राजा झाले त्यावेळेस भगवान परशुरामचंद्राने सर्वांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम केलेला होता. सर्वांना बक्षीस दिलं, ज्याच्या त्याच्या परीनं सर्वांना बक्षीस दिलं. पण जामवंत महाराज परशुरामाकडे आले आणि परशुरामाला म्हणतात, देवा माझी एक अशी इच्छा आहे, मला काही नाही पाहिजे पण मला वाटतंय तुझ्यासोबत मी युद्ध करावं, तुझ्यासोबत मी कुस्ती खेळावी. परशुरामचंद्र म्हणतात, जामवंत महाराज तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठ्यात आणि तुमच्या सोबत मी कुस्ती खेळावी हे आज तरी मला सोबत नाही, पण तुमची जर इच्छा असेलच तर पुढच्या अवतारामध्ये मी तुमची इच्छा पूर्ण करीन. मग जामवंत महाराज म्हणतात, महाराज मग पुढच्या अवतारामध्ये देवा मी तुला ओळखू कसा, तुझी माझी भेट झाली तरी मी तुला ओळखू कसा. भगवान परशुरामचंद्राने जामवंताला आशीर्वाद दिला, तुला इथून पुढच्या अवतारामध्ये माझी भेट होईपर्यंत तुला कोणीच पराभूत करू शकणार नाही आणि जो कोणी तुला पराभूत करील तो मीच आहे असं समज. म्हणून जामवंताचं आणि श्रीकृष्णाचं 27 दिवस युद्ध चाललं आणि 27 दिवस युद्ध झाल्यानंतर जामवंताचे हाड खिळते झाले. जामवंताने ओळखलं दुसरा कोणी नाही, साक्षात माझा प्रभुराम आहे. मग जामवंतानं शरणागती पत्कारले आणि फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जामवंत म्हणतात, आता एकच करा, फक्त मला माझं रूप द्यावा, हे की नाही, श्रीकृष्ण रूप नको मला फक्त माझ्या मालकाच रूप पाहिजे. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा राम झाले आणि राम होऊन जामवंताला दर्शन दिलं. त्याच्यानंतर कृष्ण परमात्मा जामवंताचं समाधान केल्यानंतर जामवंतानं भगवंताला आपली जामवंती नावाची मुलगी दिली आणि मनी दिला आणि भगवान परमात्मा तिथून परत आलेले आहेत. इकडं 9 दिवस कथा ऐकलेली आहे. कथेची सांगता होणं, प्रसाद होणं, अन्नदान होणं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा परत येणं संगत झालं. हे कशानं झालं? वसुदेवानं 9 दिवस भगवतीची कथा श्रवण केली, भगवतीची उपासना केली आणि भगवतीच्या कृपेनं वसुदेवाचा संकटामध्ये सापडलेला मुलगा असणारा सुखरूप परत आला. अशी असणारी भगवतीची कथा आहे. सूत महाराज सनकादी ऋषीला सांगतात, अशा प्रकारे भगवतीच्या कृपेनं भगवान परमात्मा असणारे संकटातून सुखरूप बाहेर आले. अशी असणारी भगवतीची कथा आहे.
भगवतीचा आपल्याला आता 9-10 दिवस कथेचं महात्म्य रोजची रोज असणाऱ्या भगवतीच्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत. अनेक कथा आहेत आणि अशा भगवतीच्या कथा आहेत, ऐकण्यासारख्या कथा आहेत. बघा, श्रीमद भागवत कथा तर आपण किती ऐकलेल्या आहेत आणि सर्वांच्या पाठ झालेल्या आहेत, पण श्रीमद देवी भागवत हे कधीतरी एकदाच ऐकायला भेटतं. हे कुठं नाहीच. सांगा, नवरात्रा सोडून कोणी देवी भागवत ऐकतं का? बरं, नवरात्रा सोडून ऐकत नाही. नवरात्रामध्ये जरी लावलं तर आम्हाला एकदाच असतंय म्हणून आम्ही त्याचं वाचन करीत नाहीत. आम्ही काय करतो मग, देवी भागवत लावतो, श्रीमद भागवतच सांगतो, आहे की नाही? पण मी तुम्हाला श्रीमद देवी भागवतच सांगण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला कसं वाटू, पण मी तुम्हाला तेच भागवत सांगण्याचा प्रयत्न करीन. कोणता श्रीमद भागवत मी सांगणारच नाही. जे देवी भागवत आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. आता 7 दिवस आपल्याला कथा श्रवण करायची आहे. आजची आपली वेळ संपलेली आहे. आज पहिला दिवस आहे, पण भगवती पद्मावतीच्या मातेच्या कृपेनं आपला पहिला दिवस सुद्धा अतिशय आनंदामध्ये आज, आहे की नाही, सांगतेकडे वाटचाल करीत आहे. असू द्या थोडे माणसं, पण अतिशय आनंदामध्ये. पावसाचं आगमन झालं नाही, चौकून आबाळ होतं, विजा चमकत होत्या, पण ते आलं नाही या ठिकाणी, आहे की नाही? कारण कथा त्रिवेणी संग्रम, देव भक्त आणि नाम. या ठिकाणी देव असतो, देवी म्हणजे देवच आहे. आपण भक्त आहोत आणि नामस्मरण चालू आहे. तिथं काय होणार आहे? महाराज म्हणतात तिथं यज्ञ येतच नाही. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. 9 दिवस असणारी आपल्याला कथा श्रवण करायची आहे. या ठिकाणी कथेला साथ देण्याकरता असे उत्कृष्ट असणारे आमचे गायनाचार्य अनिल महाराज जाधव या ठिकाणी सुंदर असे 9-10 दिवस आपल्याला साथ देणार आहेत. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी ज्यांची अपेक्षा होती, पण गेल्या वर्षी त्यांना अपरिहार्य कारणास्तव येणं झालं नाही, पण यावर्षी आवर्जून आपल्या कथेला आलेले आहेत. असे असणारे श्री हरिभक्त परायण संगीत विशारद प्रल्हाद महाराज रुबाळे. बघा काय भगवंताची देणे. दोन्ही डोळ्यांना दिसत नाही, पण किती सुंदर तबला वाजवतात. कौतुक करावं थोडे. बघा, हे भगवंताचे शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे. अतिशय उत्कृष्ट असं असणारे तबला वादक आहेत, उत्कृष्ट असे गायक आहेत. आमचे सहकारी असणारे ते हरिभक्त परायण रामदास महाराज चाळक, ते सुद्धा या ठिकाणी कथेला साथ देण्याकरता आहेत. म्हणून सर्वांच्या सहकार्यानं तुम्ही सर्व मायबाप श्रोते आहात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित श्री भक्ती, म्हणून बेल दरी गंगावती तरी स्वीकाराल की मी साक्षात कोणी नाही, महान आहात आणि तुमच्या कृपेनं मी बोलत आहे. बघा, श्रोत्याच्या कृपेनं आपल्याला बोलत असतो. वक्त्याला स्वतंत्र ज्ञान नसतं. बघा, असतं पण बोलू शकत नसतो. महाराज इथं आल्यानंतर बोलायचं म्हटलं की श्रोत्याचीच कृपा लागते. बरं का, श्रोत्याची कृपा नसेल तर महाराज वक्ता बोलू शकत नाही. सर्व वातावरणाची कृपा लागते, सर्वांची कृपा लागते, म्हणून मनुष्य बोलू शकतो. म्हणून सर्वांच्या कृपेनं, सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला 9 दिवस या ठिकाणी कथा करायची आहे. आजची कथा या ठिकाणी विराम घेते आहे. आरती करता कोण असतील ते यजमान चला येऊ दे ना, येऊ दे. पद्मावती माँ बोलो जगदम्बा माँ, दुर्गे माँ बोलो शारदे माँ, पद्मावती माँ देवी दुर्गे माँ, शारदे माँ देवी जगदम्बा माँ, पद्मावती माँ बोलो जगदम्बा माँ, पद्मावती माँ बोलो जगदम्बा माँ, शारदे बोलो दुर्गे माँ, शारदे माँ बोलो दुर्गे माँ, पद्मावती माँ बोलो जगदम्बा माँ, शारदे माँ बोलो दुर्गे
करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मुरवी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर सेंदुराची झळके माता फळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मागे माता मोना बोली जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती रत्न खजिता हारा तुझ गौरी कुमारा चंदनाची मोठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा झुणझुणते नूपुरी चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती क्षमा प्रेमाने कामना जय देव जय मंगलमूर्ती लंबोदर भी कामद सरळ सोंड वाक्य तोंड त्रिनयना शास्त्रात वाट पाहे सजना संकष्टी पावा निर्माणी रक्षा सुरवर वंदना जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती शर्माते मानता मोना मूर्ती जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दुर्गे दुर्गड भारी देवीन संसारे वारी वारी हनुमानाचे वारी हरी पडलो आता जय देवी जय महिषासुरमर्दी सर्वरी सर्वर्धे सत्यवनी त्रिभुवनी भुवनी पाहतात जैसे नाही चारी तमले प्रंत आई वाद करिता पडिलो प्रवाई तू भक्ता लागे तू दासा लागे पावलो लाई जय देवी जय महिषासुरमर्दी सर्वरी सर्वर्धे तारक सत्यवनी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्दासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी अंबे तुझवारून कोण पुरविला आशा नरहंतले झाला पद्मविजया जय देवी जय महिषासुरमर्दी सर्वर्धे झाले लोटांगण